बांगलादेशामधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। बांगलादेशमध्ये मागील 24 तासांत 2 हिंदू नागरिकांची हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे। तसेच मागील 18 दिवसांतील ही 6वी हत्या असून बांगलादेशात हिंदू नागरिकांच्या हत्यांचं सत्र सुरूच आहे। मणी चक्रवर्ती असे हत्या झालेल्या हिंदू नागरिकाचे नाव आहे। तो नरसिंगडी जिल्ह्यातील चारसिंदूर बाजारात किराणा दुकान चालवत होता। काही अज्ञात व्यक्तींनी दुकानातील मणी चक्रवर्तीवर सोमवारी रात्री धारदार शस्त्राने भर बाजारात हल्ला केला। हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मणीचा मृत्यू झाला आहे। या घटनेने बाजारात दैनंदिन व्यापार करणाऱ्या अल्पसंख्याकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मणीला स्थानिक नागरिकांनी रुग्णालयात दाखल केले, परंतु त्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता। स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार मणीचा स्वभाव शांत होता, तसेच तो एक प्रतिष्ठित व्यापारी होता। त्याचे कोणाबरोबर वाद झालेले पाहिले नसल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले। मणी चक्रवर्तीची हत्या करणाऱ्यांना अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे। वारंवार होत असलेल्या हल्ल्याने हिंदू नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे, असे बाजारातील काही व्यापाऱ्यांनी सांगितले। तसेच बांगलादेशमधील जेसोर जिल्ह्यात काल सायंकाळी एका हिंदू तरुणाची सार्वजनिक ठिकाणी गोळ्या घालून हत्या करण्यात आली। सदर घटना सायंकाळी 5:45 वाजता घडल्याचे सांगितले जात आहे। या प्रकारामुळे अल्पसंख्याकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे। वृत्तांनी दिलेल्या माहितीनुसार मृत तरुणाचे नाव राणा प्रताप बैरागी असे आहे। बांगलादेशमधील वृत्तानुसार जेसोर जिल्ह्यातील मोनीरामपूर उपजिल्हा येथील कोकलिया बाजारातील सार्वजनिक ठिकाणी गोळीबार करण्यात आला। जेसोरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अबुल बशर यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार हल्लेखोरांनी सायंकाळी 5:45 वाजता गोळीबार करून पळ काढला।